या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता मैनावती सांगत असते, नाही खरं तर तुम्ही का आमचे आभार मानताय, आम्हीच तुमचे आभार मानले पाहिजेत. सायली सांगत होती की तुम्ही तिला आईसारखं प्रेम करता, खरंच तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं ती कल्पनाला म्हणत असते. त्याच वेळेला मग आता इकडे सायली सांगायला लागते, म्हणजे इकडे आता सदाशिव लोखंडे हा आता झोप आल्याची ॲक्टिंग करायला लागतो. आणि त्यावेळेला आता इकडे लगेच सायली म्हणते, तुम्ही झोपा आम्ही निघतो. आणि सायली आणि कल्पना तिकडून जायला निघतात. त्यावेळेला मैनावती सांगायला लागते की जरा ते एसीचं बघशील का, असं म्हटल्यावरती सायली म्हणते, हो मी तुम्हाला दाखवते कसं कमी जास्त करायचं ते. मग कमी जास्त एसी कसा करायचा हे दाखवलं जातं. आणि त्यानंतर आता इकडे सदाशिव सांगतो, अगं बसतेस काय, पहिलं दार लावून घे, दार लावून पहिले मग आत बस. मग दार लावल्यावरती ती म्हणते, काय हो काय नशीबवान आहेत ही माणसं, म्हणजे सोन्यासारखी आहेत माणसं. हां, आणि सोनं पण यांच्याकडे भरपूर असेल, सगळंच घर पण सोन्यासारखा, बक्कळ श्रीमंत माणसं आहेत. यावरती आता सदाशिव म्हणतो, अगं श्रीमंत माणसं काय, आता आपण पण श्रीमंतच झालो की. आता त्या झोपडीत आपण राहायला जायचं नाही आहे, आता कुठे राहायचं, आता इथेच राहायचं आहे. म्हणजे बघ ना, एका रात्रीत आपलं नशीब कसं पालटलं ते मला खरंच कळत नाही आहे. देव देतो तेव्हा छप्पर पाडून देतो, मला कळतच नाही आहे. यावरती ती म्हणते, हो म्हणजे या घरात कशाला कमतरता नाहीये. आणि बघा ना, आपण आता इथून कुठे जायचं नाहीये, इथेच राहायचंय मस्तपैकी. असं म्हणत आता इकडे ते दोघं जण खूपच खुश झालेले असतात आणि इथेच ठामपणे राहायचा निश्चय करतात. त्याच वेळेला अश्विन आता आलेला आहे रूममध्ये. आणि अश्विन रूममध्ये आल्यावरती प्रिया त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते की अरे तुला माहिती आहे का, सायलीचे आई बाबा आलेत. यावरती अश्विन म्हणतो, पण कशावरून, ते सायलीचेच आई बाबा असतील. असं म्हणत ज्या वेळेला अश्विनला प्रश्न पडतो त्यावेळेला जराशी प्रिया प्रेक्षकांनो घाबरलेली दिसते आपल्याला. म्हणजे आता ती विचार करते की ह्याला असा प्रश्न का पडला असेल. आणि मग ती आता सारवासारव करायला लागते. पर तोपर्यंत इकडे सायलीला काही रात्रभर झोप येत नसते. तिला आता खूपच आठवण येत असते आईची म्हणा, किंवा जो काही प्रकार घडला तो आता प्रकार तिला सारखा आठवत असतो. आणि अर्जुन म्हणत असतो, काय चाललंय तुझं बायको, का बरं तू इतकी आता विचार करत बसलेली आहेस. यावरती ती सांगते, काही नाही आता झोपतेच आहे मी, पण विचार करून की आई बाबा आले तो क्षण कसा होता, मला झोपच काही येत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतो, हो पण आता लाईट बंद कर आणि छानपैकी झोपी जा. असं म्हटल्यावरती मग आता सायली झोपण्यासाठी तिकडे पडते तर खरी, पण तिला झोप काही प्रेक्षकांनो अजिबात येत नसते. तिचा आता जीव नुसता खालीवर होत असतो आनंदाने. म्हणजे आपले आई वडील आले, त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, ते आले तेव्हाची एंट्री, अर्जुन सरांनी कशा पद्धतीने त्यांना आणलं, हे 1,000 तिच्या मनात विचार चालू असतात. कशा पद्धतीने आता इकडे आई आपल्या जवळ आली, आपल्याला जवळ घेतलं, हे सगळं आठवून ती आता खूपच खुश होत असते. आणि त्याच वेळेला ती सारखी लाईट चालू बंद हे करत असताना अर्जुन आता म्हणत असतो, बायको अगं काय करतेस तू, बंद करते लाईट. यावरती सायली आता सांगत असते, मला खरंच खूपच आनंद झालाय. आणि ती सारखा तो क्षणच आठवत असते ज्या क्षणाला आईच्या मांडीवरती डोकं ठेवून ती झोपी गेली, ज्या क्षणात तिच्या वडिलांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला, हे सगळं आठवत असताना ती आता खूपच खुश होत असते. आणि त्याच वेळेला मग आता इकडे अश्विन सांगत असतो, नाही म्हणजे मला शंकाच वाटते की ते आई कशावरून असेल. यावरती मग आता प्रिया त्याला समजवत सांगते, अरे काय माहिती आहे का तुला, ज्या वेळेला ते आता दोघं जण इकडे आले ना, त्यावेळेला सायली त्यांच्या गळ्यात पडून हमसाहुमशी रडत होती, तुला माहिती आहे का. अरे असं काय करतोस, आई वडील असल्याशिवाय, आणि ते सुद्धा सायलीला आता इकडे आपले आई वडीलच म्हणजे आपली मुलगी म्हणूनच रडत होते. असणार रे ते, अर्जुन काही साधा सोपा आहे का, त्याने सगळी शहानिशा केली असेल आणि त्यानंतर मगच त्यांना आणलं असेल ना इकडे. यावरती अश्विन म्हणतो, असेल, आपल्याला काय करायचंय. प्रिया म्हणते, या अश्विनला का बरं शंका आली असेल की ते सायलीचे आई वडील नाही आहेत म्हणून. नाही मला जरा ह्या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. इकडे आता सायली रात्रभर आता झोप येत नसते, खूप खुश असते आणि तिला सतत आपल्या आई वडिलांची आठवण येत असते. आणि ती लाईट लाव, लाईट बंद कर, लाईट लाव, लाईट बंद कर, हेच चालू असतं. मग अर्जुन उठतो, बायको अगं काय चाललंय तुझं, एरवी तर तू पडल्या लगेच झोपी जातेस, पण आज काय चाललंय, सारखं लाईट बंद चालू. त्यावरती मग आता सायली म्हणते, अहो काय सांगू, मला खरंच झोपच येत नाहीये. असं त्या क्षणाचा मला आता सारखी आठवण येते आहे. मला आठवते की कशी आई आली, कशी तुम्ही तिला आणलत, आणि खरंच तो क्षण सारखा आठवून मला आता आनंद
होतोय. असं म्हणत अर्जुन आता इनोसंट सायलीकडे पाहतो आणि छानपैकी गोड हसतो आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवून झोप, आता छानपैकी झोप, त्याशिवाय तुला बरं वाटणार नाही असं म्हणायला लागतो. मग त्यानंतर सायली कशी बशी झोपी जाते. त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी आता मैनावती आणि इकडे सदाशिव हे दोघं जण उठलेले आहेत. मैनावती आणि सदाशिव उठल्या उठल्या त्यांना भूक लागलेली असते. काय हो, इथे तर कोणी दिसतच नाहीये, आपल्या तर पोटामध्ये भुकेचा डोंब उसळलेला आहे असं म्हणताना तो म्हणतो, खरंच की, म्हणजे ह्या किचनमध्ये जाऊन काय करायचे आपल्याला तर काय माहिती नाहीये, पण खरं सांगू तर आता कोणी इथे नाहीये आणि आपल्याला कोणी काय बनवून द्यायला पण नाहीये, कोणाला सांगायचं हो. असं म्हणत दोघं जण आता इकडे पाणी पिण्यासाठी ग्लास उचलतात. तर मैनावती म्हणते, अहो असं काय करताय, बघा यांच्याकडे आता इकडे पाणी पिण्यासाठी सुद्धा आता ग्लास आहे, तोच म्हणजे काचेचा. मला तर कळतच नाहीये की हा काचेचा ग्लास कशा रीतीने आता हे रोज पितात, म्हणजे बघा तरी तुम्ही. त्यावरती तो म्हणतो, ते सोड, अगं हे पडदे बघ, जवळजवळ 1000-1200 रुपये मीटरचं कापड आहे आणि कशी हातशिलाई एकदम सुबक घातले, सुबक कारागिरांनी ही हातशिलाई घातलेली असणार माहितीये का. सगळं इथलं एकदम पॉश आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम पॉश आहेत आणि त्यामुळे खरंच खूपच सगळं महागडं आहे हो. सोफा तर बघ हा. असं म्हणत आता इकडे ते दोघं जण एकमेकांच्या सोबत आता बोलत असतात. बरं, हे सगळं चालू असताना मग प्रिया येते. मग त्यानंतर ह्या दोघांना तर भूक ऑलरेडी लागलेली असते. मग प्रिया समोर दिसल्यावरती लगेचच आता इकडे ते दोघं जण हाक मारतात, ए पोरी, ए पोरी असं म्हणत मग आता प्रियाला ते आवाज द्यायला लागतात. त्यावरती प्रियाला आता राग येतो. आपल्याला काय हे पोरी 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 म्हणतायत, नाही नाही, यांनी आपल्याला पोरी पोरी म्हणता अजिबात कामा नाही, यांना आधीच फटकारलं पाहिजे. आणि ओ, कुणाला हाक मारते पोरी पोरी, मी काही तुमची पोरगी बिरगी नाही आहे, माझं नाव तन्वी आहे, तन्वी. हाक मारायचं असेल तर मला तन्वी म्हणून हाक मारा, नाहीतर पोरी पोरी करू नका. यावरती प्रियाची आई म्हणजेच मैनावती चिडते आणि आता ती सांगायला लागते, ए अगं इथे आम्हाला भूक लागली होती म्हणून कुणीच आम्हाला दिसलं नाही आणि आता म्हणून तुला हाक मारली की काहीतरी आम्हाला खायला दे म्हणून. यावरती ती म्हणते, हो का, मी तुम्हाला खायला देऊ का, तुम्हाला काय मी ते नोकर वाटते का तुम्हाला तर. असं म्हणत ती आता चांगली चिडलेली असते आणि आता त्यावरती मैनावती म्हणते, अगं एवढं चिडायला तुला झालं तरी काय, आम्ही काय तुला शिव्या घातल्या की काय. आणि त्यावरती ती म्हणते की हे बघा, तुम्ही मला अजिबात पोरी म्हणायचं नाही, मला अजिबात पोरी न म्हणता अजिबात मला हाक पण नाही मारायची आहे. असं म्हणत ती आता चांगली चिडते आणि त्याच वेळेला खबरदार, यापुढे माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर, असं जोरात ओरडून त्यांना ज्या वेळेला बोट दाखवून सांगत असते त्यावेळेला तिकडून हे सगळं सायली ऐकते आणि सायलीने ऐकल्यावरती सायली आता आवाज वाढवत खाली येते, प्रिया काय चाललंय तुझं, अगं माझ्या आईवडिलांशी असं का बोलतेस तू. यावरती ती म्हणते, बघ तुझ्या आईवडिलांना समजाव ना, का माझ्या नादी आता लागलेले आहेत ते, मला खरंच कळत नाहीये की ते इथे येऊन हे काय सगळं बोलतायत आणि आता मला का पोरी पोरी करतायत. यावरती आता सायली म्हणायला लागते, काय झालं, तुम्ही हिला का आवाज देतात. यावरती आता इकडे ती सांगायला लागतात की अगं काही नाही, आम्हाला भूक लागली होती ना म्हणून आम्ही तिला म्हटलं होतं, असा फक्त आवाज दिला. त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, तुम्ही तिला काही आवाज देऊ नका, तुम्हाला जे काही हवं आहे ते आता तुम्ही मला सांगा. असं म्हटल्यावरती मग ते सांगतात, हो हो अगं इथे कोणी नव्हतं ना, त्यासाठी आता इकडे आम्ही हिला सांगितलं होतं. असं म्हटल्यावरती ती म्हणते, ठीक आहे, तुम्हाला भूक लागलाय, मी पटकन शिरा खायला बनवते. असं म्हणत सायली आता किचनमध्ये शिरा बनवायला ते मग प्रिया चिडते, ए आता मला काहीतरी बनवायचं आहे ना, अश्विनला ऑफिसमध्ये जायचं असेल, तू कशी काय आता ह्या वेळेमध्ये शिरलीस का आतमध्ये. असं म्हणत ती आता सायलीवरती चांगलाच राग करायला लागते. त्याच वेळेला महिपत इकडे फोन करतो आणि महिपत सांगायला लागतो, हे बघ अजिबात काळजी करू नकोस, काही झालं ना तरी सुद्धा आज ते भांडण झालंच पाहिजे आणि हे भांडण जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत पुढचा प्लॅन होता येणार नाहीये. यावरती ती म्हणते, हो अण्णा, भांडण तर मी करेन पण हे यशस्वी होईल ना. यावरती अण्णा सांगायला लागतो, तू बिलकुल चिंता करू नकोस पोरी, सगळं काही यशस्वी होणार आहे. हे सगळं बोलणं चालू असताना इकडे आता सायली सांगायला लागते की मी शिरा बनवते. सायली ज्या वेळेला शिरा बनवत असते त्यावेळेला मग आता कल्पना म्हणते, खूपच छान वास येतोय ना शिऱ्याचा, तुमची मुलगी खूप सुगरण आहे हा, म्हणजे प्रत्येक पदार्थ खूपच छान बनवते, तुमच्याच हातची चव आली असेल तिला.
कसलं काय, मैनावतीला जेवण तरी बनवता येत असतं का? पण आता इकडे ती म्हणते हो हो असेल असेल असं म्हणत असताना इकडे आता अस्मिता सांगते, मामी मला खूप भूक लागली बरं का, लवकरात लवकर दे खायला बाळाला काहीतरी, असं म्हणत अस्मिता सायलीची थट्टा मस्करी करत असते. हे सगळं चालू असताना सायलीचा आता इकडे शिरा पूर्ण होतो. सायलीचा शिरा बनवून पूर्ण झाल्यावरती ती आता डायनिंग टेबलवरती सगळे ते शिऱ्याच्या प्लेट्स वगैरे मांडून घेते आणि ह्या दोघांना शिऱ्याचा वास इतका येतो आणि पोटात इतकी भूक लागलेली असते की त्यांना अजिबात कोणत्याही पद्धतीने थांबण्याची इच्छा पण नसते आणि थांबण्याची त्यांना गरज पण वाटत नाहीये. ज्या वेळेला शिरा आता सायली टेबलवर ठेवते आणि सगळ्यांना सांगायला लागते की या डायनिंग टेबलवरती खायला या, तर हे दोघं जण ज्या स्पीडने उठतात, धावत पळत त्या डायनिंग टेबलवर जातात, तिथे असलेल्या शिऱ्याच्या प्लेट आधाशासारखे घेतात आणि धावत पळत येऊन सोफ्यावरती पुन्हा बसतात. आता हा सगळा प्रकार सायलीसारखी नवीन असतो. जरी गरीब असले तरी हा असा प्रकार करणं म्हणजे आता हे काहीतरी विचित्रच प्रकार असतो. आधाशासारख्या प्लेट आणणं, सोफ्यावरती मांड्या घालून बसून ते खाणं, आणि सायलीला हे जरासं ऑकवर्ड वाटतं. ती कल्पनाकडे पाहते आणि तिला स्वतःचीच लाज वाटायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे म्हणजे जेलमध्ये भांडणं सुरू होतात. जेलमध्ये दोन मुलं, म्हणजे ती जी बाई असते, ज्या बाईला आता आतमध्ये ठेवलेलं असतं, त्या बाईचं आणि साक्षीचं खोटं खोटं भांडण होतं. म्हणजे भांडण हे खोटं खोटं असतं, पण याचा परिणाम साक्षीला पळवणं हा असतो. मग आता जेलर बाई येते, काय चाललंय तुमच्या दोघींचं, तुम्ही दोघी जणी का बरं भांडत आहात असं म्हणायला लागते. त्यावरती मग आता इकडे जेलर सांगते, एक काम करायचं आहे, या बाईला आणि या बाईला दोघींनाही वेगळं ठेवायचं आहे, म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा या दोघी जणी पुन्हा एकत्र यायला नको आहेत असं ती म्हणायला लागते. आणि त्यानंतर मग त्या दोघींना वेगळं करण्याचा प्लॅन ठरला जातो. इकडे सायली थोडीशी उदास असल्यावरती कल्पना तिला म्हणते, अगं सायली, अगं जाऊ दे ग, तू इतका विचार करू नकोस. त्यांना खरं तर अशी खाण्याची, इथे बसून खाण्याची सवय नसणार आहे. तू चिंता करू नकोस, काही झालं तरी सुद्धा अगं त्यांचं हे बदलेल आणि खातील ते नंतर आपल्यासारखं. चल अस्मिता, आपण सुद्धा सोफ्यावरतीच बसून आता खाऊया का, असं म्हणत ते दोघंजणी सायलीला म्हणजे करण्याचा प्रयत्न करतात की तू ऑकवर्ड वाटून घेऊ नकोस, ठीक आहे, आम्हाला त्याचं फारसं काही वाटलेलं नाही आहे असं आता तिला म्हणायला लागतात. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता सायली आणि हे सगळेच जण प्लेट घेऊन सोफ्यावरती येतात. तर आता हे इतके अधाशासारखे खात असतात की त्या सदाशिवला अजिबात बाजूचं भान नसतं. भान नसल्या कारणाने खा 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 खात असताना त्याला ठसका लागतो आणि ठसका लागल्यावरती मग आता तो जोराजोरात आता खोकायला लागतो. सायली म्हणते, बाबा काय झालं, बाबा काय झालं, बाबा बाबा पाणी घ्या पाणी घ्या. त्यावरती तो सांगतो, अगं काही नाही, म्हणजे ते अधाशासारखं खायला गेलो ना मी, स्वतःला आता सगळ्या उपमा देत असतो. आणि त्यावेळेला तो सांगत असतो, काही नाही, असं पटापट खात बसलो होतो ना आणि म्हणूनच पटकन ठसका लागला. सायली म्हणते, हो, कुठेही खाणं पळून जात नाहीये, तुम्ही आता शांतपणे खा बरं, असं म्हणत सायली त्यांना आता हळू खायला सांगते आणि पाणी सुद्धा देते. तोपर्यंत इकडे दोघांचं खाण्याचं हे काही संपतच नसतो. इकडे तोपर्यंत प्रियाची टणटण चालू असते, अश्विन बघितलंस, अरे मला खरं तर बनवायचं होतं, पण तुला आता ऑफिसला जायचं आहे आणि तू आता ऑफिसच्या कॅन्टीनमधून काही घे, असं म्हणत ऑफिसच्या कॅन्टीनमधून अश्विनला काहीतरी खायला घ्यायला ती लावते. सायली निघताना अश्विनला सांगत असते की भाऊजी, मी जेवण बनवलंय, तर तुम्ही आता इकडे मी बनवलेला शिरा खाऊन जा. पण तरी सुद्धा अश्विन किती हुशार, तो आता हा शिरा खायला काही तयार नाही, निघून जातो. इकडे मैनावती आणि सदाशिव यांचं खाणं काही संपतच नसतं आणि हे दोघं जण आता इकडे अधाशासारखे खातायत. सायली आता इकडे त्यांना पाणी देते, त्यांचं खाणं संपत नाहीये आणि त्यांचं आता बोलणं पण संपत नाहीये. सायलीला हे थोडंसं ऑकवर्ड वाटते, कारण गरीब परिस्थितीत असलेला माणूस हे असं काही करायलाच पाहिजे असं काही नाहीये. मग त्यानंतर ती पाणी घेते आणि बाबा सावकाश खा ना तुम्ही थोडंसं, असं त्यांना समजावून सांगण्याचा ती प्रयत्न करते. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत तो आता 1 प्लेट खातोय, 2 प्लेट खातोय, अधाशासारखं खातच जातोय. मैनावती खाते आणि आता हे सगळं बघून अस्मिता आणि कल्पनाला जरा आश्चर्य वाटते, पण कोणीही याच्यावरती आपली प्रतिक्रिया काहीच नोंदवत नाहीये. आणि आता दोघंही जणी गप्प बसून हे सगळं पाहतायत की ठीक आहे, त्यांना आपल्या मुलीच्या कडचं आता जेवण आवडलं असेल. दोघं एकमेकांकडे पाहतायत आणि काहीही न बोलण्याची खूण आता प्रतिमा तिला करते आहे. तोपर्यंत इकडे आता खूप मोठा जो महिपतने प्लॅन रचल्यानं प्रेक्षकांनो तो वर्कआउट होण्याची वेळ आलेली आहे. आता इकडे साक्षी आणि त्या बाईचं भांडण झाल्यावरती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते की याच बाईने मला आता
या दोघींचं भांडण आता विकोपाला गेलेलं असतं आणि त्याचमुळे तिकडे वॉर्डनबाई येतात आणि वॉर्डनबाई आल्यावरती वॉर्डनबाई सांगायला लागतात की एक काम करा, म्हणजे आता या दोघींना अजिबात सोडू नका, वेगवेगळं ठेवा बरं. आणि ह्या दोघींना वेगळं ठेवण्याची वेळ येते. आता इथे प्लॅन फिसकटण्याची वेळ आलेली असते. त्याच वेळेला हवालदार काहीतरी मध्ये जुगाड करतो आणि त्यानंतर मग आता हवालदार त्या दोघींना पुन्हा दटावतो आणि आत्ता जर का गडबड केलीत ना तर तुम्हाला अजिबात सोडणार नाही असं म्हणायला लागतो. आणि बाजूच्या सेलमध्ये सुद्धा आता इकडे साक्षीच्या कथकाठीची एक बाई असते आणि तिला मारण्याचा प्लॅन असतो. इकडे तोपर्यंत प्रियाने मागवलेलं पार्सल आलेलं असतं. प्रियाचं पार्सल आता आल्यावर हे दोघं जण पुन्हा आधाशासारखं ते पार्सल घेतात. त्याच्यावरती तन्वी किल्लेदार नाव लिहिलेलं आहे. तरी सुद्धा तन्वी किल्लेदार नाव असून सुद्धा ते पार्सल ते घेतात आणि आधाशासारखं खायला लागतात. ती म्हणते त्या पोरीला धडा शिकवूया. यावरती तो म्हणतो अगं 4 बशा तू आता इकडे शिरा खाल्लास ना. यावरती ती म्हणते जाऊ दे ओ. आणि ते दोघं जण प्रियाचं पार्सल बका बका खायला लागतात. प्रियाला भूक लागलेली असते. पास्ता मागवलेला असतो पण पास्ता अजून आला नाही म्हणून प्रिया खाली येते. विमल, मी पास्ता मागवला होता, कुठे आहे माझा पास्ता असं म्हणायला लागते. पण त्यावेळेला विमल सांगते मला माहीत नाहीये की तुमचा पास्ता कुठे आहे ते. असं विमल ज्या वेळेला बोलते त्यावेळेला ती बाजूला बघते तर हे दोघं जण आपलं पार्सल खात आहेत हे तिला दिसतं आणि त्यानंतर तिच्या रागाचा पारा आता चांगलाच चढलेला असतो. माझं पार्सल तुम्ही खाताय. यावरती ते सांगतात आम्हाला काय माहिती हे तुझं पार्सल आहे ते. यावरती ती म्हणते त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे. मग तितक्यात सायली येते. सायली सांगते आई बाबा तिच्या नादी लागू नका, मी तुम्हाला म्हणजे मी प्रिया तुला नवीन पार्सल मागवते. प्रिया म्हणते लवकर मागव. असं म्हणत आता इकडे प्रियाला सायली आता आई वडिलांना सांगायला लागते तुम्हाला जे काही हवे ते मला सांगा, तिच्या नादी लागू नका, तिचं हे सगळं असंच आहे. असं म्हणत आता इकडे सायली त्यांना समजवते. इकडे आता महिपतने एका मुलीला मारण्यासाठी तिच्या तोंडावरती उशी ठेवले आणि त्यानंतर तो तिला मारून त्या इकडे आता साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून ती मुलीच्या ऐवजी म्हणजे आता साक्षीच मेली असा दिखावा त्याला करायचा आहे. इकडे तोपर्यंत आता सगळेजण बसलेले असताना प्रिया विचार करते की म्हणजे जर का ह्यांनी आता आपल्या मुलीला ओळखलं म्हणजे मला ओळखलं तर जरा जास्तच गडबड होणार आहे. आणि त्यावेळेला विषय निघतो की किती वर्षाची असताना सायली गेली तर 5 वर्षाची. प्रताप म्हणतो म्हणजे सायली पण 5 वर्षाची हरवली. त्यावेळेला प्रियाला धडधडतं आणि आता सत्य समोर येणार का म्हणून ती घाबरते.